मिटकरींच्या राज ठाकरेंबद्दलच्या एका वक्तव्यानं वाद झालेला आहे। हा वाद गाडी फोडण्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। पण राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानं मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंनी पुन्हा इशारा दिलाय। दिसला की तुडवणार असं दुनबळे म्हणाले। नालायका मूर्खा टॉयलेट मध्ये लपलास, सगळ्यांना सांगतो मी बाहेर आलो नाही। अरे लपलास तू टॉयलेट मध्ये, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा। धमक्या बिमक्या देणारे पोचट गुंडे, भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं अशी आपल्या गावरान भाषेत म्हण आहे। अशा धमक्या देणारे रोज भेटतात अमोल मिटकरीला, म्हणून काय त्याला घाबरायचं काय। अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पुढच्या काही तासात आरोपी जय मालोकारचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। मात्र तरीही मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे आणि मिटकरींमधली शाब्दिक चकमक कुत्र्यासारखं मारण्यापर्यंत पोहोचली आहे। आम्ही जर नामर्दाची अवलाद असतो ना, एक लक्षात ठेव, नालायका मूर्खा टॉयलेट मध्ये लपलास, सगळ्यांना सांगतो मी बाहेर आलो नाही। अरे लपलास तू टॉयलेट मध्ये, मी जर तिथे असतो ना, माझं नाव टाकलंस काही हरकत नाही, मी तिथे असतो ना, तुला तुझी अवकात दाखवली असती। आणि ऐक, राष्ट्रवादीच्या तुझ्या चेंबूरच्या लोकांना विचार मी कोण आहे, समजलं काय? तुला बोललोय ना, कुथवणार म्हणजे कुथवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा, समजलं? हरामखोरासारखं बोलू नको, मर्यादा ठेव, मर्यादा पाळ। धमक्या बिमक्या देणारे पोचट गुंडे, भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं अशी आपल्या गावरान भाषेत म्हण आहे। अशा धमक्या देणारे रोज भेटतात अमोल मिटकरीला, म्हणून काय त्याला घाबरायचं काय। जे उत्तर द्यायचं ते आम्ही संविधानिक पद्धतीनं देणार। कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागेल असं कृत्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य माझ्याकडून होणार नाही। राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली। मात्र हल्ल्यासाठी चिथावणी देणारे मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हणणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मिटकरींना तुडवलं नाही तर पदमुक्त करणार असा इशाराच कर्णबाळा यांनी दिला। आणि त्यानंतर अकोल्याच्या विश्रामगृहाबाहेर मिटकरींच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला। माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही, तुडवणारच। आणि जर यांनी जर तुडवलं नाही, आत्ता सांगतो, यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी। साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही। मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यात कर्णबाळा दुनबळे हे मुख्य आरोपी आहेत, तर हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेला जय मालोकार हा सह आरोपी होता। त्यामुळे हल्ल्यासाठी चिथावणी देणारे कर्णबाळा दुनबळेच मालोकारच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप मिटकरींनी केला। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका द्यायच्या, दुसऱ्या गरीबाचं घरचं लेकरू त्याच्यात दम आहे ना, तो मर्द आहे ना, चलिये सांत्वन भेटीला, जे पोरगं गेलंय त्या पोराचा काय दोष होता? तो तर राड्यात पण नव्हता बिचारा, म्हणजे त्या झुंडीत होता, पण तो कुठं त्या कॅमेऱ्यात दिसत नाही आहे मारताना। त्याला ह्यानी जबरदस्तीनं चाल पुढं चाल पुढं चाल पुढं, कोण आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार? या कर्णबाळा आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार। तो जर मर्द असेल तर ये ना म्हणा, तू पोलिसांना शरण जा। अशा प्रकारे चोरून लपून जर तो बोलत असेल तर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। तो आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्याने चिथावणी दिलेली आहे, त्याच्यामुळे तो फरार झाला आहे की कशासाठी गेला हे मी नाही सांगू शकत। मी पोलिसांना एवढं सांगितलं की मुख्य आरोपीला अटक करा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चाला सामोरं जा। जय मालोकार तिथेच होता, परंतु मागे होता, तरी सुद्धा त्याचं नाव घेतलं, ठीक आहे, त्याचं नाव टाकलं। आता मृत्यू आहे, त्याच्यावरती भांडवल करायचं नसतं। उद्या जर माझ्या मुलाचं झालं असतं तर मी केलं असतं का भांडवल? तर नाही, तो नालायक आहे, आम्ही नालायक नाही आहोत, आम्ही सुज्ञ लोक आहोत आणि सुशिक्षित आहोत। त्याच्यामुळे माझी जी हानी आहे ती कुठेच भरून जाणार नाही, कुठेच भरली जाणार नाही। म्हणून जयला भेटायला मी आत्ता चालू आहे, थोड्या वेळात मी आता निघतोय, तिथे जाऊन मी पण स्वतःला सरेंडर करून घेणार आहे आजच्याच, किंवा मला पोचायला जो टाईम लागेल तो। मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी ते अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात होते। मात्र बाहेर येण्याचा इशारा मनसेचे कार्यकर्ते देत होते, पण पोलिसांनी दार लावून घेतलं।
आता पुन्हा मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा यांनी गाठ कर्णाशी आहे असा इशारा मिटकरींना दिला. मी कुठल्याही खालच्या थराचं बोललोय का? नाही. मी कुठल्याही तऱ्हेचा अपमान केलाय का? तर नाही. मी फक्त सांगितलं तू जे साहेबांवरती बोलला, पुन्हा सांगतोय, पुढे येऊन सांगतोय, चेहरा बघ आणि विदाऊट चष्म्याचा चेहरा बघ. मग काल तिथे असं केलं होतं फक्त, आता तुला असं करून असं करतोय. गाठ करणं बरोबर आहे. हां, नाद करायचा नाही आमचा, समजलं काय? 2% तू माणूस, आमची माहिती काढतो, आमची हे करतो. आम्ही प्रचंड संयमवादी लोक आहोत, पण एक लिमिटपर्यंत. त्याच्या बापाचा महाराष्ट्र असेल तर त्या कर्णबाळ्याला, तो एका बापाची औलाद असेल ना, तर त्यानं समोरासमोर येऊन हरामखोराने माझ्यासोबत भिडावं. अशा प्रकारची चिथावणी देऊन त्याला वाटत असेल की आपण त्याच्या मालकाकडून त्याला बक्षीस भेटून, विधानसभेचं तिकीट भेटून तो निवडून येईल. त्याचा मूर्खपणा आहे. महाराष्ट्रात काही मोगलाई नाही, लोकशाही आहे. त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं, माझ्यासोबत खेटू नये. आणि त्याच्या बापाचा काही महाराष्ट्र नाही आहे. मनसेचे कार्यकर्ते ज्या जय मालोकारचा मृत्यू झाला त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत. आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे जय मालोकरच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. अकोल्याहून स्वप्नील उमप आणि गजानन उमाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.